नमस्कार. आजच्या डिजिटल युगात विशेषत 18 ते 30 वयोगटातील तरुणांमध्ये क्रेडिट कार्ड्स खूप लोकप्रिय झाले आहेत. क्रेडिट कार्ड आपल्याला आर्थिक लवचिकता, फायनान्शियल फ्लेक्सिबिलिटी, आकर्षक रिवॉर्ड्स आणि कॅशबॅक देतात. अभ्यासानुसार सर्वाधिक प्रतिसादकर्त्यांकडे क्रेडिट कार्ड आहे आणि यापैकी बहुतांश लोक फक्त एकच क्रेडिट कार्ड वापरतात. क्रेडिट कार्ड वापरण्याची मुख्य कारणे. सर्वाधिक तरुणांसाठी कार्ड वापरण्याचे प्राथमिक कारण म्हणजे रिवॉर्ड्स आणि कॅशबॅक मिळवणे. यानंतर क्रेडिट स्कोअर बनवणे हे महत्त्वाचे कारण आहे. तरुण ग्राहक क्रेडिट कार्डाचा वापर प्रामुख्याने ऑनलाईन शॉपिंगसाठी करतात. याशिवाय मनोरंजन, एंटरटेनमेंट, हॉटेल, रेस्टॉरंट आणि इतर लहान खरेदीसाठी स्मॉल पर्चेसेस क्रेडिट कार्डचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. क्रेडिट कार्डाचे 4 प्रमुख धोके. क्रेडिट कार्ड्स सोयीस्कर असले तरी त्यांचा गैरवापर केल्यास गंभीर आर्थिक समस्या, सिव्हिअर फायनान्शियल स्ट्रेस निर्माण होऊ शकतात. धोका 1. किमान पेमेंटचा सापळा. क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांची सर्वात मोठी चूक म्हणजे दर महिन्याला फक्त किमान देय रक्कम मिनिमम अमाउंट ड्यू भरणे. किमान पेमेंट भरल्यास आपले खाते तात्पुरते ठीक राहते, पण त्यामुळे मूळ कर्जाची रक्कम कमी होत नाही. भारतात क्रेडिट कार्डावरील व्याज दर अत्यंत उच्च असतात, जे वार्षिक 40% ते 42% किंवा 36% ते 48% पर्यंत असू शकतात. जेव्हा तुम्ही पूर्ण बिल भरत नाही तेव्हा शिल्लक रकमेवर हे उच्च व्याज चक्रवाढ कंपाऊंडिंग पद्धतीने जमा होते, ज्यामुळे कर्जाचा डोंगर वाढत जातो. जर तुमचे बिल 1 लाख रुपये असेल आणि तुम्ही फक्त 5,000 रुपये भरले तर उर्वरित 95,000 रुपयेवर उच्च व्याज आकारले जाते. यामुळे तुमचे कर्ज फेडण्यास वर्षे लागू शकतात. 18 ते 25 वयोगटातील 52% तरुण ग्राहक केवळ किमान देय रक्कम भरतात, ज्यामुळे ते या सापळ्यात अडकण्याची जास्त शक्यता असते. धोका 2. त्वरित खरेदी आणि जास्त खर्च करण्याची प्रवृत्ती. क्रेडिट कार्ड वापरणे हे केवळ आर्थिक नाही तर मानसशास्त्रीय सायकॉलॉजिकल कारण आहे. रोखीने पैसे देताना पेमेंटचे दुःख पेन ऑफ पेईंग जाणवते, पण क्रेडिट कार्ड वापरल्याने हे दुःख दूर होते. अनेक संशोधनानुसार लोक कॅश ऐवजी क्रेडिट कार्ड वापरल्यास 12% ते 18% अधिक खर्च करतात. ऑनलाईन शॉपिंग ॲप्सवर क्रेडिट कार्डचे तपशील, कार्ड डिटेल्स सेव्ह केल्याने खरेदीची प्रक्रिया सोपी होते. यामुळे खरेदीतील मानसिक अडथळा फ्रिक्शन कमी होतो आणि अनावश्यक खरेदी इम्पल्सिव्ह पर्चेसेस वाढते. धोका 3. क्रेडिट स्कोअर खराब होणे. क्रेडिट कार्डचा चुकीचा वापर तुमच्या भविष्यातील आर्थिक संधींवर परिणाम करू शकतो. तुमच्या उपलब्ध क्रेडिट मर्यादेपैकी तुम्ही किती वापर केला आहे हे प्रमाण तुमच्या क्रेडिट स्कोअरमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. आपला क्रेडिट वापर नेहमी एकूण मर्यादेच्या 30% पेक्षा कमी ठेवा. जास्त वापर केल्यास स्कोअर कमी होतो. वेळेवर पेमेंट केल्यास मोठा दंड लागतो आणि क्रेडिट स्कोअरवर नकारात्मक परिणाम होतो. एका सर्व्हेनुसार 29.4% प्रतिसादकर्त्यांनी कधीतरी क्रेडिट कार्डचे पेमेंट चुकवले आहे. धोका 4. माहितीचा अभाव. अनेक तरुणांना क्रेडिट कार्डाचे नियम आणि धोके पूर्णपणे समजत नाहीत. व्याजदर कसे काम करतात, बिलिंग सायकल किंवा दंड आणि शुल्के अनसीन फीज चार्जेस यांसारख्या गोष्टींची माहिती नसल्यामुळे चुकीचे आर्थिक व्यवस्थापन होते. कर्जातून बाहेर पडण्याचे आणि सुरक्षित वापर करण्याचे उपाय. क्रेडिट कार्डाचे फायदे घेण्यासाठी आणि कर्जाचा सापळा टाळण्यासाठी जबाबदार आर्थिक सवयी लावणे आवश्यक आहे. उपाय 1. 100% बिल भरा. दर महिन्याच्या देय तारखेपूर्वी ड्यू डेट संपूर्ण थकबाकी एंटायर बॅलन्स भरा. यामुळे तुम्ही व्याजमुक्त कालावधी इंटरेस्ट फ्री पिरियड गमावत नाही. ज्या लोकांची आर्थिक साक्षरता उच्च असते त्यापैकी 72% लोक त्यांचे क्रेडिट कार्ड बिल पूर्ण भरतात. उपाय 2. खर्चाचे व्यवस्थापन आणि बजेटिंग. बजेट तयार करणे अनिवार्य आहे. तुमचा खर्च तुमच्या उत्पन्नाशी जुळतो की नाही हे तपासण्यासाठी बजेट मदत करते. मासिक स्टेटमेंट नियमित तपासा. यामुळे फसवणूक, फ्रॉड्युलेंट चार्जेस किंवा बिलिंगमधील त्रुटी लगेच लक्षात येतात. मोबाईल बँकिंग ॲप्स आणि खर्चाचा मागोवा घेणारी ॲप्स वापरा. या ॲप्समुळे खर्चाच्या वर्तनाबद्दल अधिक माहिती मिळते. उपाय 3. मानसिक अडथळे निर्माण करा. जास्त खर्च टाळण्यासाठी मानसिक तंत्रांचा वापर करा. क्रेडिट कार्डने खरेदी करताना
तुम्ही रोख पैसे देत आहात अशी कल्पना करा. यामुळे पेमेंटच्या दुहखाची जाणीव होते. प्रत्येक व्यवहारासाठी त्वरित सूचना इन्स्टंट ट्रान्झॅक्शन अलर्ट्स चालू करा. यामुळे पैसे त्वरित खर्च होत असल्याची जाणीव होते. उपाय 4. क्रेडिट मर्यादा नियंत्रणात ठेवा. तुमची क्रेडिट मर्यादा 30% पेक्षा जास्त वापरणे टाळा. एकाच वेळी अनेक क्रेडिट कार्डांसाठी अर्ज करणे टाळा. जास्त अर्ज केल्याने क्रेडिट रिपोर्टवर नकारात्मक परिणाम होतो. उपाय 5. आरबीआयचे महत्त्वाचे नियम. कार्ड जारी करणाऱ्या संस्थांना ग्राहकांच्या पूर्व आणि स्पष्ट संमतीशिवाय प्रायर अँड एक्सप्लिसिट कन्सेंट क्रेडिट कार्ड जारी करण्यास मनाई आहे. जर तुम्हाला असे कार्ड मिळाले तर ते सक्रिय ॲक्टिव्हेट करू नका. संमती नसल्यास कार्ड जारीकर्त्यास ते 7 दिवसांत बंद करावे लागते. जर तुम्ही अंशतः पेमेंट पार्शियल पेमेंट केले तर व्याज आणि दंड केवळ थकबाकी असलेल्या रकमेवर आउटस्टँडिंग अमाऊंट आकारला जाईल, संपूर्ण बिलावर नाही. तुमच्या मान्य केलेल्या क्रेडिट मर्यादेपेक्षा जास्त खर्च ओव्हर लिमिट करण्यासाठी कार्ड जारीकर्त्याला तुमची स्पष्ट पूर्वसंमती आवश्यक आहे. संमती नसेल तर ओव्हरलिमिट शुल्क आकारले जाऊ शकत नाही. तसेच व्याज किंवा दंड शुल्क क्रेडिट मर्यादेच्या वापरासाठी विचारात घेतले जात नाही. क्रेडिट कार्ड हे अत्यंत उपयुक्त साधन आहे जोपर्यंत ते जबाबदारीने वापरले जाते. योग्य आर्थिक साक्षरता, फायनान्शियल लिटरेसी आणि जबाबदार वर्तन यामध्ये घनिष्ठ आणि सकारात्मक संबंध आहे. या व्हिडिओतील माहिती आणि उदाहरणे लक्षात घेऊन तुम्ही कर्जाच्या सापळ्यात अडकण्यापासून स्वतःला वाचवू शकता.